नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सॉम आणि आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहे आणि चॅप्टरचं नाव आहे सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट. वेटेज आहे 18 मार्क्स. चॅप्टर नंबर 2. आता बघा, हा चॅप्टर अत्यंत सोपी आहे. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे स्ट्रेसेसचा, त्यानंतर स्ट्रेनचा आणि इलास्टिक कॉन्स्टंटचा. तर याच्या आधी आपल्याला हा चॅप्टर म्हणजे की आता बघा, स्ट्रेसेस स्ट्रेन आणि इलास्टिक कॉन्स्टंट च्या आधी आपल्याला सर्वात आधी मेकॅनिकल प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचे आहे. तर आता सर्वात आधी मी तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज लिहून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण प्रत्येक याची डेफिनेशन बघूया. याच्यावर 4 ते 6 मार्काची थेरी येणार आहे आणि बाकीचे सर्व न्यूमेरिकल्सच येतील. पुरा न्यूमेरिकल बेस्ड चॅप्टर आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नका घेऊ. न्यूमेरिकल पण इझी आहे आणि थेरी पण खूप इझी आहे. तर सर्वात पहिलं हेडिंग आपण टाकणार आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टीज. मेकॅनिकल प्रॉपर्टीज. मेकॅनिकल प्रॉपर्टीज. आता पहिली प्रॉपर्टी आहे इलॅस्टिसिटी, सेकंड आहे प्लॅस्टिसिटी, थर्ड आहे डक्टिलिटी, नंतर आहे ब्रिटलनेस, नंतर आहे मेलेबिलिटी, नेक्स्ट आहे फटीक, नंतर आहे क्रीप, नंतरचे आहे टफनेस आणि नंतर आहे हार्डनेस. बघा आता प्रॉपर्टी नंबर फर्स्ट इलॅस्टिसिटी. याची डेफिनेशन आहे इट इज द डिफाईन ॲज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल ड्यू टू विच ए मटेरियल रिगेन इट्स द शेप अँड साईज ऑन रिमूव्हल of the external load is called as elasticity. For example, all metals. आणि याची ऑर डेफिनेशन आहे द ॲबिलिटी ऑफ मटेरियल विच रिगेन आणि त्याच्यानंतर एक मिनिट इथं राहिलं इन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे की इलॅस्टिसिटी कशाला म्हणतात की जर एखाद्या बॉडीवर काय केलं आपण, फोर्स अप्लाय झाला तर त्याचा शेप तर चेंज होऊ राहिला आणि फोर्स जर रिमूव्ह केला तर त्याच म्हणजे शेप मध्ये ते येते. अशा फोर्सला इलॅस्टिसिटी म्हणजे की अशा बॉडीला इलॅस्टिसिटी म्हणतात. म्हणजे बघा, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल म्हणजे त्याच्यात ॲबिलिटी अशी आहे विच रिगेन इन इट्स ओरिजिनल शेप म्हणजे ओरिजिनल शेपमध्ये अँड साईज ऑन रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स. म्हणजे की ते एकाने जर समजा आपण रिमूव्ह केला एक्सटर्नल फोर्स, रिमूव्ह केला डिफॉर्मिंग फोर्स, तर ते त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येते. अशा बॉडीला इलॅस्टिक बॉडी म्हणजे इलॅस्टिसिटी किंवा इलॅस्टिक बॉडी असे म्हणतात. म्हणजे की हे फर्स्ट नंबरची हे डेफिनेशन आणि हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सेकंड मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे आपली प्लॅस्टिसिटी. प्लॅस्टिसिटी म्हणजे काय होते, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल which does not regain in its original shape and size on removal of external deforming for force. It get permanently deformed. म्हणजे की एखाद्या बॉडीवर जर काय केलं आपण, फोर्स अप्लाय केला तर त्याच्या ओरिजिनल शेपवर ते डबल येणार नाही. येतं का लक्षात? ते त्या म्हणजे की जर फोर्स अप्लाय केला तर जशीच्या तशीच राहील. समजा एखादी जर खुर्ची जर आपण तोडली तर ती जशीच्या तशी बरोबर होणार नाही. फोर्स अप्लाय करणं सोडला तर तुटली तर तुटून जाईल, टेबल तोडला तर तुटून जाईल, रूळ तुटला तर तुटून जाईल. त्याले म्हणजे तो ओरिजिनल पोझिशन मध्ये येऊ शकत नाही. अशा बॉडीला प्लॅस्टिसिटी म्हणतात. काय म्हणतात अशाला? काय म्हणतात? प्लॅस्टिसिटी. तर हे याची डेफिनेशन आहे, हे लिहून घ्या तुम्ही. नंबर थर्ड डक्टिलिटी. आता डक्टिलिटी म्हणजे काय होते, डेफिनेशन आहे द ॲबिलिटी ऑफ मटेरियल विच कॅन बी ड्रॉन इन टू थिन वायर द हेल्प ऑफ टेन्साईल फोर्स. म्हणजे एखाद्या मटेरियलला ताणून वायर किंवा बारीक करता आलं पाहिजे, ते म्हणजे डक्टिलिटी. त्याला डक्टिलिटी म्हणतात. म्हणजे एखादं मटेरियल आहे त्याला एकाने काय केलं आपण, टेन्साईल फोर्स म्हणजे खूप ताणलं आणि एक बारीक वायर तयार केला, अशाला डक्टिलिटी असे म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटलनेस म्हणजे होते ठिसूळपणा. याची डेफिनेशन आहे द ॲबिलिटी ऑफ मटेरियल ड्यू टू विच कॅन बी डायरेक्टली ब्रोकन
विदाउट एनी फर्दर डिफॉर्मेशन. म्हणजे की एखाद्या बॉडीवर जर आपण फोर्स अप्लाय केला त्याच्यामध्ये काही डिफॉर्मेशन होत नाही, तो डायरेक्टच तुटून जाते. डायरेक्टच काय होऊन जाते, तुटून जाते. तर अशाला काय म्हणतात, ब्रिटलनेस म्हणतात. ब्रिटलनेस म्हणतात. म्हणजे की फॉर एक्झाम्पल काचेचा भांड, त्याच्यावर जर समजा तुम्ही जर एखादा फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप काही चेंज होईल का, तो डायरेक्टच तुटूनच जाईल ना डायरेक्टली. येतं का लक्षात. हो सर. तर त्याला काय म्हणतात, ब्रिटलनेस म्हणतात. असं मटेरियल ब्रिटलनेस म्हणजे ठिसूळपणा. हे झाली आपलं मेकॅनिकल प्रॉपर्टी नंबर 4. नंबर 5 मेलॅबिलिटी. आता मेलॅबिलिटी म्हणजे काय होते विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे की एखादं जर मटेरियल आहे आणि त्याला आपण काय केला, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला. कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणजे त्याला जर दाबलं किंवा एखाद्या हॅमर त्याला ठोकलं 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 आणि त्याचं काय केलं, शीट तयार केली, बारीक शीट, थिक शीट तयार केली, तर त्याला मेलॅबिलिटी असे म्हणतात. म्हणजे बघा, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल विच कॅन बी ड्रॉन इन टू थिन शीट विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेसिव्ह फोर्स. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे होते दाबणे. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय होते, दाबणे. दाबून दाबून काय केलं, त्याला काय करते, मटेरियल म्हणजे की बारीक शीट तयार केली आपण. म्हणजे की समजा मी फॉर एक्झाम्पल जर समजा मी तुम्हाला सांगितलं, तर हा एक तेलाचा डब्बा तुमच्या घरी आणला होता 15 लिटरचा. असा असते 15 लिटरचा दिवाळीला. आता रक्षाबंधन येतेच तर तेव्हा आणला असेल. मग फराळाचं आता वगैरे काहीतरी बनवण्यासाठी. नंतर हे तेलाचा डब्बा संपला, नंतर मग काय केलं, तुमच्या आईनं हा तेलाचा डब्बा भंगारवाल्याला दिला, विकला 10-15 रुपयाला. मग भंगारवाल्यानं काय केलं, याला हातोडीनं असं कॉम्प्रेसिव्ह फोर्स मारला. म्हणजे याला काय केलं, ठोकलं, याला दाबलं आणि याचा काय तयार झाला, याचा एक पत्रा तयार झाला. तो म्हणजे होते मेलॅबिलिटी. पण हे एक्झाम्पल आहे की मी फक्त हे घरगुती एक्झाम्पल दिलेलं आहे, तसं आपल्या मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये होत नाही. मेलॅबिलिटी म्हणजे काय होते, लक्षात ठेवजा की एखादं मटेरियल आहे, त्या मटेरियल पासून आपल्याला काय करायची आहे, शीट तयार करायची आहे. काय करायची आहे, थिन शीट तयार करायची आहे. तर त्याला म्हणतात मेलॅबिलिटी, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करून. नंबर 5 हे लिहून घ्या तुम्ही. आता बघा 6 नंबर फटिक. आता फटिक मध्ये बघा काय आहे, तर फटिक म्हणजे की असं मटेरियल की जर समजा त्या मटेरियलवर काय केलं आपण, त्या अशी एक बॉडी की त्याच्यावर जर समजा आपण लोडवर लोड टाकलं तर ती इझिली फेल नाही झालं पाहिजे, इझिली फेल झालं नाही पाहिजे. तर त्याला फटिक म्हणतात. म्हणजे बघा, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट इट्स फेल्युअर अंडर द ऍक्शन ऑफ रिपीटेड ऑर फ्लक्चुएट लोड. म्हणजे की ते काय, एखादं जर समजा आपण काय केलं, फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला सांगितलं, मी याच्या आधीच थोड्या वेळ आधीच सांगितलं, टेबल आहे आणि याच्यावर आपण काय दिलेलं आहे, लोड टाकून राहिलो, पुस्तक टाकूनच राहिलो, लोड टाकूनच राहिलो. तर हा इझिली काय नाही झाला पाहिजे, तुटला नाही पाहिजे. तर अशा मटेरियलला फटिक म्हणतात. म्हणजे की त्यानं काय केलं पाहिजे, रेजिस्ट केलं पाहिजे, विरोध केला पाहिजे ते तुटण्यासाठी. तर त्याला काय म्हणतात, फटिक म्हणतात. त्याला काय म्हणतात, फटिक. फॉर एक्झाम्पल अजून एक, जर समजा काही ठिकाणी भूकंप वगैरे येतात, मग घर बांधल्या जाते आणि जर समजा मग भूकंप आला, तर भूकंप आल्याबरोबर घर पडतेच काय, नाही, काहीतरी तो आहे की त्यानं असं तो एक हे झाला पाहिजे, त्यानं थांबवलं पाहिजे, स्वतःला पडला नाही पाहिजे, इझिली फेल नाही झाला पाहिजे, त्याला फटिक म्हणतात. आता बघा येणाऱ्या 15 दिवस म्हणजे की आधी काय झालं होतं की काही लोक फिरण्यासाठी नदीवर गेले होते. पुण्या ठिकाणी काय कुठची तरी घटना आहे ते. तर काय झालं, नदीचं पाणी प्रवाह खूप वाढला आणि ते 5 जण तिथं अटकले. मग 5 जण अटकले तर ते आहे की काय, त्यांनी प्रयत्न केला की ते तिथं थांबण्याचा, पण ते इझिली ते थांबले नाही. जर तिथं थांबले असते आणि जर वाचले असते, पण आता ते थांबलेच नाही तर मग ते वाचले नाही. तर ते म्हणजे फटिक. म्हणजे की प्रयत्न इझिली फेल नाही झाला पाहिजे, फुल अभ्यास करायचा, फुल प्रयत्न करायचा आणि पास व्हायचं. म्हणजे एखादी गोष्ट फेल नाही झाली पाहिजे, त्याला काय म्हणतात, फटिक म्हणतात. आता नंबर 7 आहे क्रीप. क्रीप म्हणजे काय होते, द कंटिन्युअस डिफॉर्मेशन ऑफ मटेरियल अँड स्लो अँड प्रोग्रेसिव्ह डिफॉर्मेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम.
इज कॉल्ड ॲज क्रीप. क्रीप म्हणजे होते की असं मटेरियल की जे हळूहळू डिफॉर्मेशन होते. टाइमनुसार काय होते, हळूहळू काय होते, डिफॉर्मेशन होते. त्याच्यात काय होतात, वेळेनुसार काय होतात, चेंजेस येतात. फॉर एक्झाम्पल चप्पल. आता चप्पल घातली, चालून 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 ते काय होते, घासते. दुसरी गोष्ट टायर, चालून 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 घासतात. तिसरी गोष्ट रोड, म्हणजे त्याच्यावर गाड्या चालू 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 खराब होऊन जातो. चौथी गोष्ट पेन, पेन्सिल, रबड, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. कालांतराने प्रत्येक गोष्ट काय होते, घासते. असं मटेरियल त्याला क्रीप म्हणतात. त्याला काय म्हणतात, क्रीप म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 नंबरची मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहे टफनेस. टफनेस म्हणजे होते घट्टपणा. म्हणजे की द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू ॲब्झॉर्ब द शॉक एनर्जी बिफोर इट्स फ्रॅक्चर. किंवा ऑर डेफिनेशन आहे, टफनेस इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल दॅट इज डज नॉट ब्रेक अंडर अ सडन शॉक. म्हणजे की टफनेस म्हणजे की एखादी बॉडी तुटण्याच्या अगोदर त्याला काय जास्त फोर्स लागतो. म्हणजे खूप जास्त एनर्जी काय करायला लागते, ऍब्झॉर्ब करायला लागते. एखाद्या बॉडीला तोडण्यासाठी खूप जास्त एनर्जी काय करायला लागते, ऍब्झॉर्ब करायला लागते. त्याला टफनेस म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अक्रोड पाहिला असेल, अक्रोड खाल्ला असेल. अक्रोड जर आपल्याला तोडायचा आहे आणि तो लवकर तुटत नसेल तर तो त्याला काय म्हणतो, किती टफ आहे, टफनेस. त्याच्यानंतर फॉर सेकंड एक्झाम्पल, एखाद्या भिंतीला जर समजा आपल्याला काय करायचं आहे, छद्र पाडायचा आहे आणि खिळा समजा छद्र पाडण्यासाठी म्हणजे की खिळा ठोकायचा आहे आणि त्याच्यात इझिली एखादी छद्र पडत नसेल किंवा खिळा आत जात नसेल तर वीज किती टफ राहते, म्हणजे टफनेस आहे. म्हणजे की किती ताकदवर आहे, हे लक्षात, किती ताकदवर आहे, टफनेस आहे. तर याला टफनेस असे म्हणतात. काय म्हणतात, टफनेस. की जे इझिली म्हणजे की इझिली ब्रेक होत नाही आणि त्याच्यामध्ये एनर्जी खूप जास्त प्रमाणात लागते. समजा एखादं न्यूमेरिकल असते स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचं, ते इझिली जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाही तर तुम्ही काय म्हणता, किती टफ आहे न्यूमेरिकल, इझिली सॉल्व्ह करता नाही येऊ राहिलं, तर त्याला म्हणतात टफनेस. आता लास्ट मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे हार्डनेस. हार्डनेसची डेफिनेशन आहे, द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू रेजिस्ट इट्स फेलियर अंडर द ऍक्शन ऑफ ॲब्रेशन, विअर अँड पेनिट्रेशन. म्हणजे की हार्डनेस म्हणजे काय होते, एखादी गोष्ट कठीण म्हणजे इझिली तोडता येत नाही, इझिली काय करता येत नाही, ते फेल होत नाही, त्याला काय म्हणतात, हार्डनेस म्हणतात. किंवा तुम्ही एका मटेरियल मध्ये अशी ॲबिलिटी की जे दुसऱ्या मटेरियलला काय करते, कट करू शकते, त्याला आपण हार्डनेस म्हणतो. समजा एक मटेरियल आहे, समजा एक लाकूड आहे आणि दुसरी कुऱ्हाड आहे, दुसरं मटेरियल, तर ते कुऱ्हाड त्या लाकडाला तोडते, तर ते काय झालं, एक हार्डनेस झालं. काय झालं, हार्डनेस. किंवा आता बघा, एखाद्या घराला काय केलं आपण, छद्र पाडायचा आहे, ड्रिल करायचा आहे, तर ते पण काय असते, ती भिंत काय असते, कडक राहते, तर त्याला ते पण काय राहते, हार्डनेस म्हणू शकतो. त्याला काहीच म्हणजे की त्या मटेरियलला फरक पडत नाही, इझिली छद्र पडून जाते. जर समजा ड्रिल केलं तर, पेनिट्रेशन केलं तर, म्हणजे ती इझिली तुटत नाही. जी गोष्ट इझिली तुटत नाही त्याला आपण हार्डनेस म्हणतो. आणि मग तुम्ही म्हणता, सर हार्डनेस आणि टफनेस ते सारखंच वाटून राहिलं. हार्डनेस आणि टफनेस सारखंच वाटून राहिलं, जे गोष्ट इझिली तुटत नाही. आता लक्ष द्या, टफनेस म्हणजे काय होते, हे गोष्ट तुटते, याच्यामध्ये एखादी आपल्याला जास्त एनर्जी लागू राहिली तुटण्यासाठी. जे गोष्ट काय होऊ राहिली, ब्रेक होते, जे गोष्ट काय होते, ब्रेक होते, पण त्याच्यासाठी एखादी तुम्हाला काय राहिली, एनर्जी काय लागू राहिली, जास्त लागू राहिली, घट म्हणजे की, तर त्याला टफनेस म्हणतो आपण. खूप टफ आहे म्हणजे की ते तुटू शकते. पण हार्डनेस म्हणजे की जे गोष्ट इझिली तुटत नाही, म्हणजे सहसा, म्हणजे की जर समजा एखाद्या भिंतीला छिद्र पाडलं तर डायरेक्टली छिद्र पडेल, त्याच्यावर काहीच म्हणजे की हे होणार नाही, त्यानंतर ते इझिली तुटणार नाही, तर त्याला हार्डनेस म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तर आपल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज संपलेल्या आहेत. इथं आपण थांबून जाऊया. धन्यवाद.